श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर. आज मी तुम्हाला तिळाचे लाडू साध्या सोप्या पद्धतीने कसे बनवतात ते दाखवणार आहे. चला तर मग बघूया साहित्य. हे बघा, तीळ घेतले आहे मी. पॉलिशवाले नाही घेतले, साधेच घेतले. पाव किलो आहेत. पाव किलो तीळ, 50 ग्रॅम हे घेतले शेंगदाणे भाजून बारीक करून ठेवले, 50 ग्रॅमच आहे. हे याचा गूळ आपल्याला म्हणजे जेवढे तीळ आहे ना त्याच्या डबल घ्यायचं गूळ. साधं गूळ आहे, चिक्कीचं वगैरे नाही घेतलं. हे डालडं आहे थोडंसं घालायला. याच्यामध्ये थोडंसं चवीला मीठ टाकायचं. गोड पदार्थ थोडं तरी मीठ टाकलं तर बरं लागतं. आणि ही वेलची आहे, 1 चमचा वेलची घालायची. हे सगळं साहित्य आपण पहिलं आधी भाजून, हे म्हणजे तीळ आपण भाजून घेऊया पहिले. गॅस चालू करते. बाकी मी काही नाही याच्यामध्ये घालणार आहे, एवढंच घालणार आहे. फक्त साध्या सोप्या पद्धतीने करणार आहे. दोन मिनिटं होऊन गेली आहे ठेवल्यावर. आता मी हे करते, हळूहळू गॅस बारीक करते, एकदम मंद गॅसवरती भाजून घ्यायचे. ते जरा असे पटपट पटपट व्हायला लागले का आपण मग बंद करायचं. गॅस बारीकच ठेवून भाजायचे असतात. फास्ट ठेवला का मग ते करपतात. थोडे आता हे गो झाले, एकदम गरम गरम, म्हणजे सुगंध जरा जरा सुटला आहे. तर थोडे अजून भाजायला पाहिजे. थोडे थोडे असे म्हणजे मध्ये मध्ये असे पटपट व्हायला लागले का बंद करायचे गॅस. नंतर मग त्याच्यामध्ये आपण गूळ टाकून घ्यायचं तव्याचं. काय पाक वगैरे करत बसणार नाही, डायरेक्टच टाकणार याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये मी गूळ टाकून घेते. थोडं गूळ असं परतून घेते. एकदम बारीक केला मी गॅस. ह्याच्यामध्ये हे डालडा घेतलंय मी, थोडंसं ते घालून घेते. आपल्याला काय पाक तयार नाही करायचा, असं हे करून घ्यायचं आहे. आता हे मी शेंगदाणे पण घालून घेते आणि थोडं ढवळून घेते याला. आणि आता वेलची पण घालून घेते. थोडीशी घालते वेलची, जास्त नाही. आता हे आपण ढवळून घेऊया चांगलं. हे बघा, आता गूळ हे वितळायला लागलं पूर्ण. चिक्कीचं वगैरे गूळ नाही घेतलंय, साधंच गूळ घेतलेला आहे. आपण गॅस बंद करूया. हे पूर्ण वितळलंय. थोडंसं थंड झाल्यावरती आपण हे करून घ्या. चमच्याने ते काढून घेते. हे लागलंय, हे झालं. हे साधी सोपी पद्धत. पाक केला, हे केला तर असेच करते, कधी पण करते वेळी. आधी एकदा दाखवले की मी पाक करून केलेले. आता असेच साधे पण करते, म्हणून मी आता अशा पद्धतीने दाखवले. झालं, आता तयार आहे. आता मी गॅस बंद करते. आपण थंड थोडे झाले काय मग आपण वळून घ्यायचे. ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. खूप खूप धन्यवाद. आता मी लाडू हे थंड झाल्यावरती ओळून घेते. हे बघा, हे असे मी पाणी लावून आता ओळून घेते. पाणी लावलं पाहिजे तरच ते ओळणार आहे. बघा, सुटतात नाही तर. थोडं थोडं पाणी लावून घ्यायचे. हे जरा मोठेच ओळते मी, कारण गरम आहे ना.
पाणी लावल्याशिवाय ओळायचे नाही. हे बघा, हे पाणी लावून असे ओळून घ्यायचे. हे बघा, असे ओळायचे. पाणी नाही लावलं तर नाही ओळणार ते. तर बघा घट्ट झाले एकदम. हे बघा, असे ओळून घ्यायचे. हे बघा, पाणी लावायचं हाताला आणि असे ओळून घ्यायचे. हे बघा, असे घट्ट होतात.